नमस्कार मित्रांनो, एक तुम्हाला अशी बोधकथा सांगणार आहे। चांगल्या कर्माचं फळ हे किती चांगलं असतं। कारण काही माणसं म्हणतात आम्ही चांगले कर्म करतो, आमचं फळ कधी त्याचं चांगलं भेटलंच नाही। हरिपाठात पण सांगितले, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे। तुम्ही जे काही कर्म करता ते परमेश्वराला सगळं माहीत असतं। गीतेत पण सांगितले, कर्म करत राहा, फळाची इच्छा करू नका। तुम्ही चांगली कर्म करा, तुम्हाला फळही चांगलंच मिळेल। एक माळरान होतं मित्रांनो, पाऊस पाण्याचे दिवस होते आणि एका माळावरती एक मंदिर होतं। त्या मंदिरात एक महाराज, महादेवाचं मंदिर होतं। त्या महादेवाच्या मंदिरात तो महाराज नित्य नेमानं पूजा करायचा। येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरून, छोटीशी वाट होती त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला प्रसाद द्यायचा, पाणी द्यायचा। मग एक 5-7 माणसं त्या ठिकाणी आली। आबाळ असं, वारं, विजा, कावदान असं जास्त यायला लागलं, पाऊस यायला लागला। त्या आश्रयाला तिथं आले। आश्रयाला आल्यानंतर महाराजांनी त्यांना बसण्यास जागा दिली। धर्मशाळेत, समोरची जी धर्मशाळा असते त्या धर्मशाळेत ती सगळी मंडळी बसली आणि पुढं थोड्या वेळानंतर एक हीच अशी जोर जोरानं कडकडत होती। मंदिराच्या तोंडापर्यंत यायची, माघारी जायची, मंदिराच्या तोंडापर्यंत यायची, माघारी जायची। मग ह्या आतल्या 5-7 जणांनी विचार केला, आता काही जरी केलं तरी आता वीज काय आपल्याला गुणानं जाणार नाही। तर कोणाचं तरी एकाचं कर्म इथं खोटं आहे आणि त्या कर्माला त्याच्यासाठी ही वीज इथं येते आहे। तिला आपण आता काहीतरी करून एकाने बाहेर जाऊ आणि कोणाचं मरण आहे पाहू। मग असा प्रकार झाला मित्रांनो। हे 5-7 माणसं होती, एक करून बाहेर गेले। आता हा गेला, नंतर तो गेला, नंतर तो गेला, वीज काय पडायला तयार नव्हती। मग उरला प्रश्न तो महाराजाचा। आता ह्या बिचारानं कर्म चांगलं केलं होतं, ह्यांना आसरा दिला होता, पण आता सगळ्याला असं वाटलं की आता ह्याचं मरण ह्यात नक्कीच आहे, हा मेला पाहिजे किंवा ही गेला तर आपण वाचू। मग ह्याने काय केलं, त्याला म्हणले महाराज तुम्ही बाहेर व्हा, बघू आता तुमच्यावर पडते का। तर महाराजाच्या मनात तर भीती, मी एवढे दिवस तर चांगले कर्म केले आणि आता हे पण त्या महाराजाला माहित होतं की कुणाच्याच अंगावर पडणार म्हणजे माझ्या अंगावर नक्कीच पडणार। मग असा प्रकार झाल्यानंतर महाराजाला बाहेर काढले गेलं। महाराज बाहेर निघाले, मंदिराच्या बाहेर त्याला ढकला वडावडी केली। ते बाहेर स्वतःहून प्रेमाने यायला नव्हते महाराज। तर भीती तर मरण कोणालाच नको आहे, भीतीपोटी महाराज बाहेर येणार। या दोघा चौघांनी उचललं आणि डायरेक्ट महाराजाला मंदिराच्या बाहेर फेकून दिलं। फेकून दिले तेवढ्यात ही जोरानं कडकली आणि खाली पडली। महाराज मेलो रे बाबा म्हणून असे हात लावले कानाला। माघार वळून बघतो तर काय, धर्मशाळा गायब। कारण असं होतं मित्रांनो, या पुण्यवान माणसाच्या नादात हे बाकीचे 5-7 जण वाचले होते, पण याला त्याचं महत्व कळलं नाही। यांना वाटलं की ह्याच्यामुळं आपलं मरण ह्याच्यामुळं होतंय, कारण ह्यानं जे चांगलं कर्म केलं होतं, एका चांगल्या कर्मामुळं हे बाकीचे तरले होते। आजही या जगात असंच आहे की जो चांगले कर्म एक माणूस करतो आणि त्याच्यामुळे पृथ्वी, हे जग टिकून आहे मित्रांनो। म्हणून चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच असतं। चांगल्या माणसाला दुरावा देऊ नका, चांगल्या माणसाच्या सहवासात राहावा। प्रत्येक जण पहिल्यापासून आपण म्हणतो चांगल्याच्या नादाला लागलं की चांगलं होतं। म्हणून मित्रांनो, प्रत्येक वेळेस चांगलं कर्म करत राहावा, चांगलं विचार करत राहावा। लोकांचं भलं कसं होईल तो विचार सगळ्यांचं भलं करण्यासाठी करत होता, पण ह्याने हाताने आपल्या अंगावर मरण ओढवून घेतलं। आणि सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की चांगलं कर्म केल्यानंतर फळही चांगलंच मिळतं। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी उत्साह येईल। धन्यवाद।